एक बोकड हैदराबादहून आणि एक बोकड छत्रपती संभाजीनगरहून आलं होतं असं म्हणत जगतापांनी टीका केलेली आहे। संग्राम जगताप यांचा जलील आणि ओवेसिंगवरती पलटवार बघायला मिळतोय। चिकनी चमेली म्हणत जलील यांनी नितेश राणे आणि जगतापांवर टीका केली होती। एक बोकड हैदराबादहून आणि एक बोकड छत्रपती संभाजीनगरहून आलं होतं असं म्हणत जलील आणि ओवेसिंगच्या वक्तव्यांवर जगताप यांनी पलटवार केलेला आहे। चिकनी चमेली म्हणत जलील यांनी नितेश राणे आणि जगतापांवर निशाणा साधला होता। एक नई इमेज तैयार करने के लिए पहले हर रोज एक छोटा सा चिंटू, छोटा सा, वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। चिकनी चमेली, तू है क्या चीज, बोलता क्या है, तेरा अंदाज क्या है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं। एमआयएमची बोकडं ही आपल्या अहिल्यानगर मध्ये त्या दिवशी आली। एक हैदराबादहून मोठं बोकुड आलं, खुराड झालेलं बोकुड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं। ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा, पण ते आलं नाही, ते सगळेच खच्ची केलेले असते। मग ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड बडबड बडबड, आता त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे, नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही। आता त्यांची भाषा बदलली। पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात 15 मिनिट पुलिस हटाओ फिर देखेंगे। अरे 15 मिनिट कशा, तू 5च मिनिट वाव दे, आम्ही सांगू 15 मिनिट काय लागतात, 15 मिनिट बी लागत नाही, तू 5च मिनिटं सांग।